हॅलो फ्रेंड्स, मी राहुल भोसले. मी आपल्याला आज मोल कन्सेप्ट जो आपला 11वीचा पहिला टॉपिक आहे तो या ठिकाणी सुरुवात करणार आहे. मोल कन्सेप्ट जो आहे बाळांनो, तो फार इम्पॉर्टंट बेसिक चॅप्टर आहे फिजिकल केमिस्ट्री मधला. विदाउट मोल कन्सेप्ट आपण जो पुढचा कोणताही फिजिकल केमिस्ट्रीचा पार्ट आहे तो सहजपणे लर्न करू शकत नाही. आणि त्यामुळे जसं लास्ट आपण इनऑर्गॅनिकच्या बेसिक मध्ये पिरियडिक टेबल हा फार इम्पॉर्टंट पार्ट बेसिक म्हणून स्टडी केलेला होता, त्याच पद्धतीनं या ठिकाणी देखील आज आपण जो मोल कॉन्सेप्ट आहे हा मोल कॉन्सेप्ट आपल्याला त्या पद्धतीने लर्न करायचा आहे, जेणेकरून पुढे असणारे फिजिकलचे जे आपले काही टॉपिक्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. सो नाउ टुडे we will start with some basic points from the mole concept. So in today's lecture we are going to learn some basic unit conversions that required for the chemistry as well as in physics. So we'll start with the basic conversions. First basic conversion is given regarding the length. So I given here some unit conversions. You can see. So first about the length. So length मध्ये काय कन्वर्जन दिले आपण, तर 1 mile is equal to 1760 yards. ओके, कधी आपण यार्ड हा शब्द ऐकला असेल घरात आपल्या आजी आजोबांच्याकडून, तर 1 माइल हा देखील शब्द ऐकला असेल आपण. सो 1 माइल इज इक्वल टू 1760 यार्ड्स एवढं असतं. 1 यार्ड इज इक्वल टू हाऊ मच 3 फीट. देन 1 फीट इज इक्वल टू हाऊ मच 12 इंचेस. 1 इंच इज इक्वल टू हाऊ मच अराउंड 2.5 सेंटीमीटर. Then 1 angstrom unit is equal to 10 raised to minus 10 meter or 10 raised to minus 8 centimeter. तो बाळांनो या ठिकाणी ही काही युनिट कन्वर्जन्स आहेत रिगार्डिंग द लेंथ. 1 माइल इज इक्वल टू 1760 यार्ड. 1 यार्ड इज इक्वल टू 3 फीट. 1 फीट इज इक्वल टू अराउंड 2.54 इंचेस, सॉरी 12 इंचेस. 1 इंच इज इक्वल टू 2.54 सेंटीमीटर. And then 1 angstrom unit is equal to the 10 raised to minus 10 meter or 10 raised to minus 8 centimeter. हे आपल्याला लर्न करावे लागते जे युनिट कन्वर्जन्स आहेत. देन नेक्स्ट युनिट कन्वर्जन आहे बाळांनो मास. आता बऱ्याच वेळा आपण सगळे जिकडे साखर शेती आहे म्हणजे ऊस शेती आहे तिकडे आपण बऱ्यापैकी जण सगळे राहतो, तर आपल्याला टन हा शब्द फार काही अवघड नसावा, माहित नाही असे फार चुकून विद्यार्थी सापडतील. सो 1 टन इज इक्वल टू, बरोबर आहे, ऊस जो आहे आपण म्हणतो ना की एवढा टन ऊस गेला आमचा यावर्षी, तर टन म्हणजे काय बाळांनो, तर 1 टन म्हणजे 1000 किलो, 1000 केजी एवढं असतं. देन पुन्हा आपण ज्यावेळेस शेतीमध्ये काही धान्य पिकवतो तर ते नेहमी आपण क्विंटलच्या टर्म मध्ये सांगतो. सो एक पोतं जे असतं भरलेलं 100 किलोचं ते आपण काय म्हणतो, 1 क्विंटल आहे असं म्हणतो. सो 1 क्विंटल इज इक्वल टू 100 केजी. देन 1 केजी इज इक्वल टू 1000 ग्रॅम. देन 1 ग्रॅम इज इक्वल टू 1000 मिलीग्राम. देन ऍक्च्युअल एक युनिट येतं ऍटॉमिक मास युनिट म्हणून बाळांनो इथं. That atomic mass unit is equal to 1.67 into 10 raised to minus 24 ग्रॅम असतं. म्हणजे ऍक्च्युअल मास जर तुम्हाला काढायचं असेल तर त्या ऍटॉमिक मासला तुम्हाला काय करावं लागतं, या नंबरने मल्टिप्लाय करावं लागतं. ते आपण पुढे घेणार आहे. सो दीज आर कन्वर्जन्स विथ रिस्पेक्ट टू द मास. पुन्हा एकदा बघा, 1 टन इज इक्वल टू 1000 किलोग्राम. 1 क्विंटल इज इक्वल टू 100 किलोग्राम. 1 किलोग्राम इज इक्वल टू 1000 ग्राम. 1 ग्राम इज इक्वल टू 1000 मिलीग्राम. बरोबर आहे, समजते सगळ्यांना. ओके, अँड देन ऍटॉमिक मास युनिट जे असतं नेहमी जे आपण इलेमेंटचं मास आहे का नाही ते या टर्म मध्ये घेतो ऍटॉमिक मास युनिट. तर हे जे ऍटॉमिक मास युनिट आहे ते काय असतं बाळांनो, 1 AMU इज इक्वल टू, म्हणजे आपण म्हटलं ना कार्बनचं मास हे 12 AMU आहे, तर त्याचा ऍक्च्युअल मास किती असणार बाळांनो, 12 इंटू 1.67 इंटू 10 raised to minus 24 ग्राम एवढं मास येणार त्याचं. तर हे कन्वर्जन आहे कुणाचं, ऍटॉमिक मास युनिटचं ग्राम मध्ये. देन विल सी द नेक्स्ट कन्वर्जन रिगार्डिंग द व्हॉल्यूम. तो बाळांनो व्हॉल्यूम आहे. आता बऱ्याचशा वस्तू आपल्या शेजारी ज्या असतात त्या आपण घेताना लिटर मध्ये घेतो, की त्याला आपण त्या व्हॉल्यूमच्या युनिट मध्ये घेतो. जसं आपल्याला दूध घ्यायचं आहे, बरोबर का, किंवा पाणी घ्यायचं आहे, तर आपण काय म्हणतो की हे लिटर मध्ये पाहिजे, बरोबर ना. साखर नाही आपण आणत लिटर मध्ये, साखर कशामध्ये घेतो आपण, मास मध्ये, म्हणजे काय ग्राम किलोग्राम या पद्धतीमध्ये घेतो आपण. तर जे मिल्क असेल, वॉटर असेल, ऑइल असेल, तर आपण बऱ्याच वेळा काय करतो बाळांनो, लिटरच्या क्वांटिटी मध्ये घेतो. सो व्हॉट इज 1 लिटर. सो 1 लिटर इज इक्वल टू 1000 ml. 1 लिटर इज इक्वल टू 1000 ml.
or 1 liter is equal to 1 dm cube. 1 liter is equal to 1 dm cube or 10 raised to minus 3 meter cube. 1 liter means 1 dm cube means 10 raised to minus 3 meter cube. Then what is 1 ml? 1 ml काय असेल बाळांनो? त्याला आपण काय म्हणता येईल 1 ml ला? 1 ml ला काय म्हणू शकतो आपण? यस, 1 ml इज इक्वल टू 1 cc और 1 सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे. आता या ठिकाणी 1 लिटर इक्वल टू 1 डीएम क्यूब इक्वल टू 10 रेस टू मायनस 3 मीटर क्यूब और इक्वल टू 10 रेस टू 3 ml और सीएम क्यूब और सीसी. म्हणजे या सगळ्याचा अर्थ एकच आहे. ml म्हणजे, सीसी म्हणजे आणि सीएम क्यूब म्हणजे. क्यूबिक सेंटीमीटर आहे हा आणि हा सेंटीमीटर क्यूब आहे. तर या ठिकाणी या तिघांचाही अर्थ ml किंवा सीसी किंवा सीएम क्यूब जो आहे बाळांनो त्याचा अर्थ एकच आहे, सेम आहे. सो 1 लिटर इज इक्वल टू 1 डेसिमीटर क्यूब इज इक्वल टू 10 रेस टू माइनस 3 मीटर क्यूब और इक्वल टू 1000 ml और 10 रेस टू 3 ml. ml इज इक्वल टू cc और इक्वल टू द cm क्यूब. देन 1 ml इज इक्वल टू, पुन्हा तेच दिलंय, 1 सेंटीमीटर क्यूब और 1 cc or they given in terms of meter cube 10 raised to minus 6 meter cube. 1 liter म्हणजे 10 raised to minus 3, 1 liter म्हणजे 10 raised to 3 ml. तर या दोघांचं जर आपण कन्क्लुजन काढलं तर आपल्याला 1 ml म्हणजे 10 raised to minus 6 मीटर क्यूब एवढं बघायला मिळेल. देन नेक्स्ट जे कन्व्हर्जन्स आहेत बाळांनो, दे आर रिस्पेक्ट टू द एनर्जी. सो एनर्जीच्या रिस्पेक्ट मध्ये हे कन्व्हर्जन जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायचे बाळांनो. So 1 calorie is equal to how much joule? First conversion. 1 calorie is equal to 4.184 or approximately 4.2 joule. Then second conversion is 1 joule and erg. 1 joule is equal to 10 raised to 7 erg. Then third conversion is 1 liter atmosphere is equal to how much joule? So 1 liter atmosphere is equal to 101.3 joule. 1 liter atmosphere is equal to 101.3 joule. पुढे थर्मोडायनामिक्स नावाचा टॉपिक आहे, तिथे हे कन्व्हर्जन तुम्हाला युटिलाइज करायला लागणार आहे. ऍटॉमिक स्ट्रक्चर नावाचा टॉपिक आहे, तिथं 1 इलेक्ट्रॉन व्होल्टचं कन्व्हर्जन बघावं लागणार आहे. सो व्हॉट इज 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट? 1.602 इंटू 10 रेस टू मायनस 19 जूल. व्हॉट इज 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट? 1.602 इंटू 10 रेस टू मायनस 19 जूल. सो लेट्स सी वन्स अगेन. 1 calorie is equal to 4.184 or approximately 4.2 joule. Then what is 1 joule? 10 raised to 7 erg. Then what is 1 liter atmosphere? 101.3 joule. And what is 1 electron volt? 1.602 into 10 raised to minus 19 joule. Are you getting? Okay. Next, what are the units of pressure? तर बऱ्याच वेळा आपण जे आहे ते प्रेशरच्या टर्म्स मधले युनिट्स एखाद दुसरं लर्न केलेलं असेल कदाचित, जसं की पास्कल आहे, बरोबर. आता या ठिकाणी किंवा ऍटमॉस्फिअर ऐकला असेल शब्द आपण बऱ्याच वेळा. सो व्हॉट इज 1 atmospheric pressure? So 1 atmospheric pressure with respect to the bar and mm of Hg. Bar is a unit of pressure, mm of Hg is a unit of pressure. mm of Hg बघा, ब्लड प्रेशर काउंट करता तुम्ही म्हणता की 80 to 120 रेंज आहे. सो दॅट 80 to 120 रेंज काय असते बाळांनो? mm of Hg असतं, मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. ठीक आहे का? तर या ठिकाणी 1 atm इज इक्वल टू सेम फॉर द mm of Hg as well as torr, नॉट फॉर द बार, सॉरी. टॉर आणि mm of Hg साठी काय असतं? सेम असतं. सो 1 atm इज इक्वल टू 760 torr is a unit of pressure or 760 mm of Hg. Now convert 760 mm into the centimeter. How much? Yes, correct. 76. So it can be equal to the 76 centimeter of Hg. Then atmosphere and bar do not differ too much by too much value. It having small difference. 1 atm is equal to 1.013 bar. 1 atm is equal to 1.013 bar. Now what is the value of it in Pascal? So its value in Pascal is 1.01325. 1.01325 into 10 raised to 5 Pascal, or it is also called as Newton per meter square. So these are the units of pressure. Let's see once again.
when the atmosphere is equal to the 760 torr or 760 mm of Hg or 76 centimeter of Hg or 1.01325 into 10 raised to 5 Pascal or Newton per meter square, or it is equal to 1.013 bar. Let's discuss with the next unit conversion, temperature. So temperature in Kelvin जर दिलं असेल किंवा फाइंड करायचं असेल तुम्हाला आणि डिग्री सेल्सिअस दिलं असेल तर डिग्री सेल्सिअस मध्ये 273.15 ऍड केल्यास आपणास डिग्री केल्विन मिळेल. आणि जर आपल्याला सेल्सिअस विचारलं असेल आणि केल्विन दिलं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, केल्विन मधून 273.15 सबस्ट्रॅक्ट करावे लागतील. देन अनदर युनिट इज देअर, फॅरेनहाइट. ठीक आहे, तो फॅरेनहाइट जो आहे त्याचा फॉर्म्युला डिग्री सेल्सिअस ऑब्टेन करायचा असेल फॅरेनहाइट पासून तर आहे 5/9 इंटू ब्रॅकेट डिग्री फॅरेनहाइट मायनस 32. आणि जर फॅरेनहाइटचं डिग्री सेल्सिअसचं फॅरेनहाइट मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर 9/5 डिग्री सेल्सिअस प्लस 32 किंवा इन शॉर्ट 1/1.8 डिग्री सेल्सिअस प्लस 32. तर बाळांनो पुन्हा एकदा बघा, टेम्परेचरचे 3 युनिट आहेत. आपण केल्विन, डिग्री सेल्सिअस अँड फॅरेनहाइट या तिघांमध्ये आपण टेम्परेचर डिनोट करतो. टेम्परेचर मेजर करण्यासाठी आपण काय करतो बाळांनो, थर्मामीटरचा वापर करतो. तसंच प्रेशर मेजर करण्यासाठी आपण काय करतो बाळांनो, मॅनोमीटर किंवा बॅरोमीटर नावाचे 2 इन्स्ट्रुमेंट्स आहेत, बॅरोमीटर और मॅनोमीटर. ठीक आहे. व्हॉल्यूम साठी माहिती आपल्याला मास, ओके, बाकी सगळे नॉर्मल आहे. सो प्रेशर आणि टेम्परेचर याच्यासाठी थर्मामीटर, याच्यासाठी मॅनोमीटर और बॅरोमीटर वापरतो आपण. केल्विन टू डिग्री सेल्सिअस करायचं असेल तर -273.15, डिग्री सेल्सिअस टू केल्विन करायचं असेल तर +273.15. देन आपल्याला विचारलं असेल डिग्री सेल्सिअस मध्ये ऑब्टेन करायचे आपल्याला फॅरेनहाइट पासून तर 5/9 इंटू ब्रॅकेट डिग्री फॅरेनहाइट मायनस 32. आणि जर डिग्री सेल्सिअस पासून फॅरेनहाइट मिळवायचं असेल तर 9/5 डिग्री सेल्सिअस प्लस 30. तर अशा पद्धतीने आपण टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम, एनर्जी, मास आणि लेंथ या सगळ्यांचे कन्व्हर्जन्स या ठिकाणी बघितलेले आहेत. नाउ विल डिस्कस सम conversions or questions on the basis of this small article, because whenever we are going to solve numericals in physical chemistry we require all these conversions, and this is the basis for the physical chemistry. Along with one more concept is there, that is atomic masses, that also we are going to complete today. या ठिकाणी याच्यावरती बेस काही न्यूमरिकल्स बघूयात आपण किंवा क्वेश्चन्स बघूयात की कशा अर्थाने एक्झॅक्टली क्वेश्चन्स याच्यावरती विचारले जाऊ शकतात. तो फर्स्ट क्वेश्चन आहे बाळांनो, ट्राय करा. कन्वर्ट 2 atm into mm of Hg. 2 atm mm of Hg मध्ये कन्वर्ट करा. बघा जमते का बाळांनो सगळ्यांना? अगदी सोपा क्वेश्चन आहे. काय करणार बाळांनो? सो वी नो दॅट की 1 atm इज इक्वल टू 760 mm of Hg. So 2 atm is equal to x mm of Hg. Just do the cross multiplication. You will get the answer. X into atm, 1 atm is 1. X is equal to 760 into 2. It will come 1520 mm of Hg. Then the next question. Convert 3 atm into 3 liter atmosphere into joule. 3 लिटर ऍटमॉस्फिअरचं कन्व्हर्जन जूल मध्ये करायचे. त्यासाठी बेसिक आपल्याला माहित हवं बाळांनो काय की 1 लिटर ऍटमॉस्फिअर इज इक्वल टू हाऊ मच जूल. येस करेक्ट.
1 liter atmosphere is equal to 101.3 joule. 1 liter atmosphere is equal to 101.3 joule. मग हा जो 101.3 जूल आहे यांना आपण काय करायचं 3 लिटर ऍटमॉस्फिअरला मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला. सो 3 लिटर ऍटमॉस्फिअर इज इक्वल टू एक्स जूल. अगेन डू द क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. काय येईल याच्यावरून बघा. x इज इक्वल टू 3 इंटू 101.3. So this will become 303.9 joule. So very easy question is there. Then next convert टेम्परेचर मध्ये थोडस बघूयात आपण. कन्वर्ट 30 डिग्री सेल्सिअस इंटू डिग्री केल्विन. 30 डिग्री सेल्सिअस केल्विन मध्ये कन्वर्जन करा. सो अगेन सोपा क्वेश्चन आहे बाळांनो. काय करायला लागेल आपल्याला डिग्री केल्विन इज इक्वल टू कशा पद्धतीने ऑब्टेन करतो आपण डिग्री सेल्सिअस प्लस 273.15. सो दिस इज 30 डिग्री सेल्सिअस प्लस 273.15. सो काय येणार बघा बाळांनो या ठिकाणी. दिस 0.15 रिमेन ॲज इट इज. दिस 3 7. तर या पद्धतीने आपल्याला 303.15 केल्विन असं उत्तर मिळेल. देन अजून एखादं एक्झाम्पल आपण बघितलं. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही घेऊ शकता. असं काही नाही की पर्टिक्युलर मी सांगतोय ते एक्झाम्पल इथे घेतलं पाहिजे आपण. जर आपल्याला एखादा फॅक्टर दिलाय सपोज की ऑड नंबर दिलाय. कन्वर्ट 59 डिग्री सेल्सिअस इंटू डिग्री फॅरेनहाइट. 59 डिग्री सेल्सिअस डिग्री फॅरेनहाइट मध्ये कन्वर्ट करायला सांगितलंय. ट्राय करा. फॉर्म्युला तुमच्याकडे आहे सगळ्यांकडे. सॉरी जस्ट कन्वर्ट 59 डिग्री फॅरेनहाइट इंटू डिग्री सेल्सिअस. सॉरी द फॉर्म्युला फॉर डिग्री सेल्सिअस. काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे डिग्री सेल्सिअसचा. आठवा. डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 5/9 इंटू ब्रॅकेट डिग्री फॅरेनहाइट मायनस 32. पुट द व्हॅल्यूज. काय येणार व्हॅल्यूज बघा तुमच्या. 5/9 डिग्री फॅरेनहाइट 59 मायनस 32 किती आलं बघा. हे become 27. 5/9 this become 3. This become 15. So 59 डिग्री फॅरेनहाइट इज इक्वल टू द 15 डिग्री सेल्सिअस. किती डिग्री सेल्सिअस आहे बाळांनो. 59 degree Fahrenheit is equal to 15 degree Celsius. Similarly, we can solve more examples. Convert 1 gram into milligram, or we can say 1.2 gram into milligram. 1.2 ग्राम चं मिलीग्राम मध्ये कन्वर्जन करा. So that will become, as we know, 1 gram is equal to 1000 milligram. Therefore 1.2 gram is equal to x milligram. Just again cross multiply it. So x is equal to 1.2 into 1000. This will become 1200. ठीक है. So 1.2 gram is equal to 1200 milligram. Then convert 1.5 electron volt into joule. So what is conversion with respect to electron volt into joule? 1.602 into 10 raised to minus 19 joule. So 1.5 electron volt is equal to x joule. Just cross multiply again. So this will become x is equal to 1.5 into 1.6 into 10 raised to minus 19 joule. So solve करा. काय आंसर येते बघा. Solve one more question. Convert
100 जूल इंटू लिटर ऍटमॉस्फिअर. 100 जूलचं लिटर ऍटमॉस्फिअर मध्ये कन्व्हर्जन करा. जमतंय का बघा. कन्वर्ट 100 जूल इंटू लिटर ऍटमॉस्फिअर. काय करणार आहे बाळांनो. 1 लिटर ऍटमॉस्फिअर इज इक्वल टू 101.3 जूल. ओके. सो या ठिकाणी अप्रॉक्स जर बघितलं आपण तर हे काय येणार आहे तुमचं पॉइंट अंदाजे म्हणतोय मी, कारण आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये ह्या व्हॅल्यू दोन्ही सारख्याच दिसणार. जर आपण कुठलाही बोर्ड ओरिएंटेड क्वेश्चन सॉल्व्ह करायला गेलो तर हे अॅक्युरेट काढावं लागेल. अदरवाइज मला हे 100 आणि हे 101.3 याच्यामध्ये डिफरन्स दिसला नाही पाहिजे व्हेनेवर वी आर डिस्कसिंग रिगार्डिंग द कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. इथपर्यंत समजते का बघा बाळांनो. आता अशा पद्धतीचे नंबर ऑफ एक्झाम्पल्स बाळांनो तुम्ही घ्या. प्रत्येक युनिटवरती तुम्ही एक एक एक्झाम्पल तयार करा. तो तुमचा होमवर्क असेल. आणि कुठे काही अडचण आली तर व्हॉट्सअप आहे, तुम्ही मला मेसेज करा, मी तुम्हाला त्याचं सोल्युशन देतो. आता नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग जी या टॉपिक मध्ये आपल्याला गरजेची आहे ते आहे की काही इलेमेंट जे आहेत त्यांचे ऍटॉमिक मासेस बाळांनो आपल्याला या टॉपिक मध्ये पुढे जात असताना फार गरजेचे आहेत. सो लेट अस डिस्कस विथ दॅट एलिमेंट्स अँड देअर ऍटॉमिक मासेस. एलिमेंट, ऍटॉमिक मास. First element hydrogen, atomic mass is 1. Helium, atomic mass is 4. Lithium, atomic mass is 7. Beryllium, atomic mass is 9. Boron, 11. Carbon, 12. Nitrogen, 14. Oxygen, 16. Fluorine, 19. Neon, 20. Then sodium 23, magnesium 24, aluminium 27, silicon 28, phosphorus 31, sulfur 32, chlorine 35.5, argon 40, potassium 39, calcium 40. Some other elements along with this. Bromine 80, iodine 127, barium 137, iron 56, chromium 52, manganese 55, copper 63.5, zinc 65. So these are the some other elements that we must know atomic masses of them. आता काय होतं बऱ्याच वेळा क्वेश्चन मध्ये atomic masses तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात, परंतु जर थोडंसं माहित असलं तर चांगले. पाठ करा म्हणणार नाही मी, कारण जसं पुढे जाऊ आपण तसं ऑटोमॅटिकली बऱ्याच ठिकाणी यूज करून 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 या गोष्टी काय होतात बाळांनो पाठ होऊन जातात. आता याचा एक्झॅक्ट यूज इथे आपल्याला कशासाठी करायचा आहे तर आपल्याला जर हे ॲटॉमिक मासेस बाळांनो माहित असतील तर याच्यावरून आपण काय करू शकतो, दिलेल्या कंपाऊंडचं मोलिक्युलर मास डिटरमाइन करू शकतो. आणि हे मोलिक्युलर मास जे आहे त्यालाच मोलार मास म्हणतो आपण, मोलिक्युलर मास म्हणतो. तर हे जे आहे ते आपल्याला पुढे युटिलाइज करायचे. तर नेक्स्ट कन्सेप्ट आपण ऍक्च्युअली मोल्स ज्यावेळेस चालू करणार आहे नेक्स्ट लेक्चर मध्ये, त्यावेळेस आपल्याला मोलिक्युलर मास येणं फार गरजेचं आहे. आपण नोट डाऊन केलं का बघा तुम्ही. ओके. देन या ठिकाणी आपण मोलिक्युलर मास कसं डिटरमाइन करायचं त्याच्याबद्दल आता डिस्कशन करणार आहे. डिटर्मिनेशन ऑफ molecular mass. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला ग्लुकोज जो आहे त्याचं सपोज मोलिक्युलर मास डिटरमाइन करायला सांगितलं तर त्यासाठी आपल्याला त्याचा फॉर्म्युला माहित हवाय, C6H12O6.
काय फॉर्म्युला आहे ग्लुकोजचा? C6H12O6. आता बघा बरं, तुम्ही नोट डाऊन केलेल्या मध्ये हायड्रोजनचा ॲटॉमिक मास किती दिलंय, कार्बनचा ॲटॉमिक मास किती दिलेला आहे आणि ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास किती दिलेला आहे बाळांनो? तर आपल्याकडे ॲटॉमिक मास जे आहे ते आहे हायड्रोजनचा 1, कार्बनचा 12 आणि ऑक्सिजनचा 16. आता हे प्रत्येक वेळी थोडं तुम्ही रिमाइंड करत गेलात तर ऑटोमॅटिकली तुमच्या लक्षात राहत जाईल. पाठांतराची आवश्यकता खरंच नाहीये. मग यात सॉल्व्हिंग कसं करणार? कार्बन किती आहे? 6. एका कार्बनचा ॲटॉमिक मास किती आहे? 12 प्लस हायड्रोजन किती आहे? 12. एका हायड्रोजनचा ॲटॉमिक मास किती आहे? 1. ऑक्सिजन किती आहे? 6. त्याचे एकाचा मास किती आहे? 16. So 12 6 are 72. 12 into 1 is 12. 16 6 are 96. ओके, तर याची सम केली आपण तर आपल्याला याचा आन्सर मिळेल 180 ग्रॅम पर मोल. म्हणजे 1 मोल जर घेतला ग्लुकोजचा, म्हणजे एक फॉर्म्युला घेतला त्याचा, तर त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा ॲटॉमिक मास किती मिळणार बाळांनो? 180 ग्रॅम पर मोल एवढं मिळणार. देन विल सी सेकंड कंपाऊंड युरिया. मी असे काही कंपाऊंड घेतो त्याचे फॉर्म्युले पण तुम्हाला लर्न करायचे. हे फॉर्म्युले मात्र लर्न करा, ते गरजेचे आहेत तुमच्यासाठी. युरिया जो आहे बाळांनो त्याचा फॉर्म्युला आहे NH2CONH2. आपल्या सगळ्यांना जर त्याच्याबद्दल इंटरेस्टिंग फॅक्ट माहित असेल, 10th मध्ये लर्न केलं असेल, तर युरिया वॉज द फर्स्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड सिंथेसाइज्ड इन द लॅबोरेटरी. लॅबोरेटरीमध्ये तयार करण्यात आलेला सगळ्यात पहिला ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणता आहे बाळांनो? युरिया आहे, फ्रॉम द अमोनियम सायनेट. देन या ठिकाणी आता यासाठी आपल्याला ॲटॉमिक मास कुणाकुणाचे माहित पाहिजेत बघा. ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन इज 1, कार्बन इज 12, ऑक्सिजन इज 16, नायट्रोजनचं किती आहे? 14 आहे. लेट अस स्टार्ट काउंट नायट्रोजन. टोटल नायट्रोजन किती आहे? 2. सो 2 into एका नायट्रोजनचा ॲटॉमिक मास किती आहे? 14 प्लस टोटल हायड्रोजन किती आहेत? 4. एका हायड्रोजनचा ॲटॉमिक मास 1 प्लस कार्बन किती आहेत? 1. एका कार्बनचा ॲटॉमिक मास 12 प्लस ऑक्सिजन किती आहेत? 1. एका ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास 16. देन इफ यू काउंट टोटल 14 प्लस 2 28 प्लस 4 प्लस 12 प्लस 16 it will come around 60 gram per mole. You can count the 32, 34, 44, 50 plus 10, 60. Then we'll count for the third, sucrose. What is sucrose? We call it as a cane sugar, table sugar. की घरात आपण साखर खातो, बरोबर का? ठीक आहे का? त्याला आपण इथे सुक्रोज किंवा केन शुगर किंवा इन्व्हर्ट शुगर अशा प्रकारे वेगवेगळ्या नावाने संबोधतो आपण त्याला, किंवा आपण टेबल शुगर देखील असं म्हणतो. तर हे जे आहेत याचे एक्झॅक्ट फॉर्म्युले जो आहेत ते काय आहे? C12H22O11 आहे. आता हा जर आपला सुक्रोज किंवा केन शुगर जो आहे किंवा इन्व्हर्ट शुगर, टेबल शुगरचा फॉर्म्युला आहे, मग याचा मोलिक्युलर मास काय असेल? तर या ठिकाणी आपल्याला माहित असणारे ॲटॉमिक मास आहे. आता बघा, पहिल्यांदा कार्बन आला होता 12 सांगितलं होतं, हायड्रोजनचं 1, ऑक्सिजनचं 16, पुन्हा इथे आलं, पुन्हा इथे आलं, असे बऱ्याच ठिकाणी येत जाईल ते. त्यामुळे मी म्हटलं की पाठ करायची गरज नाही, ऑटोमॅटिक लक्षात राहत जाईल. हायड्रोजन 1, कार्बन 12, ऑक्सिजन 16. करेक्ट. आता या ठिकाणी कार्बन किती आहे? 12. एका कार्बनचा ॲटॉमिक मास किती? 12 प्लस हायड्रोजन किती आहे? 22. एकाचा मास किती? 1. ऑक्सिजन किती आहे? 11. एकाचा मास किती? 16. So this become 144, 22, 176. So total will become 342 gram per mole. माझं मॅथ्स एवढं चांगलं नाहीये, माझे पाठ आहेत ॲटॉमिक मासेस. तुम्ही म्हणणार सर इकडे लिहितात तोपर्यंत ॲटॉमिक मास कुठून येते? बेरीज पाठ आहेत माझे. तुम्ही घेऊन म्हणजे तुम्हाला असं वाटेल अरे एवढं फास्ट नाही. मुळात माझं मॅथ्स नाहीये 11वी पासून, त्याच्यामुळे मला फार विचार करावा लागतो, त्यामुळे पाठ नाही केलेलं. तर आता मी म्हणलं का नाही तुम्हाला की ऑटोमॅटिक काही गोष्टी असतात त्या होत जातात, आपल्याला कळत पण नाही. जसं की हे आहे ना, आम्ही जेव्हा 11वी मध्ये होतो ना, तर आम्हाला फार डेंजर परिस्थिती होती आमच्याकडे. आता काही लॉज असतात. आम्हाला एक कर्नाटक साईडचे सर होते आणि ते काय करायचे, आले की त्यांचं रुटीन लेक्चर असायचं चालू करायचं. पण आम्ही
5वीत गेल्यावर इंग्लिश चालू झालेली माणसं आहेत. 5वीत आम्हाला एबीसीडी होतं आणि त्याच्यानंतर तिथे गेलो 11वीला. ते कर्नाटक साईडचे सर होते, तौगत सर म्हणून होते. आणि ते काय करायचे आले की त्यांचा एक टोन वेगळाच टोन होता, ते आम्हाला फार कळायचं नाही. लॉ शिकवायचे, लॉज ते लिहून सांगायचे, दिस लॉ स्टेट्स दॅट, दिस लॉ स्टेट्स दॅट. मला त्यावेळेस काही कळलं नाही, पण फार MSc वगैरे झाल्यानंतर फार इंटरेस्टिंग म्हणून मी आपलं जुन्या नोटबुक्स काढल्या आणि फार वेळ हसत राहिलो. तर रिझन असं होतं की आमच्याकडे जे सरांनी सांगितलं होतं तर ते आमचं स्टेटमेंट असं होतं, दिस लॉ स्टेट्स दॅट. So that was not actually like that. That was like this law states that. So अशी काही फार गंमत असते बाळांनो 11वी मध्ये नवीन असताना. भिण्याची काही गरज नाहीये, जसं प्रॅक्टिस होत जाईल तस तशा गोष्टी बाळांनो येत जातात. फक्त पुढचा माणूस काय सांगतोय ते थोडं व्यवस्थित समजावून घ्या, नाहीतर असे काहीतरी गमतीशीर गोष्टी आपल्या नोटबुक मध्ये आपल्याला बघायला मिळतील, नंतर बघायला मिळतील, फार हसायला येईल आपल्याला. सो जिथे काही कळत नाही तिथे रिपीट ऐका, समजावून घेण्याचा प्रयत्न करा. ओके, सो एवढं फास्ट नाहीये कॅल्क्युलेशन, पार्ट आहेत गोष्टी. चलो देन विल सी नेक्स्ट इम्पॉर्टंट कंपाऊंड अमोनिया. अमोनिया हॅव्हिंग फॉर्म्युला NH3. चलो ना, इट्स व्हेरी इझी, तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता का? बघा नायट्रोजनचा ऍटॉमिक मास किती? 14. एक नायट्रोजन आहे बरोबर का? सो 1 into 14 प्लस कसंही घ्या तुम्ही. देन हायड्रोजन 3 into एका हायड्रोजनचं 1, सो 14 प्लस 3 बिकम्स 17 ग्रॅम पर मोल. तो बाळांनो अशा पद्धतीने आपल्याला काही ॲटॉमिक मासेस माहित असतील तर त्याच्यावरून आपण काय करू शकतो? मोलिक्युलर मासेस डिटरमाइन करू शकतो. तर याच्यामध्ये अजून पुढे आपण बरेचसे कंपाऊंड्स आहेत केमिस्ट्रीमध्ये, आपण लिहून लिहून नावं कंटाळू पण कंपाऊंड संपणार नाही. 5th वन पोटॅशियम डायक्रोमेट. पोटॅशियम डायक्रोमेट, K2Cr2O7. पोटॅशियम परमॅंगनेट. पोटॅशियम परमॅंगनेट KMnO4. Then methane CH4. Nitric acid HNO3. Sulfuric acid H2SO4. Phosphoric acid H3PO4. पण सगळ्यांचे फॉर्म्युले मी तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. तर मला वाटतं जर तुम्ही स्वतःही ट्राय केलं आणि याचे ॲटॉमिक मासेस जे आहेत ते तुम्ही सॉल्व्ह केले आणि जर चेक करायचं असेल, कुठे डाऊट असेल तर मला व्हॉट्सअप करा, ठीक आहे. आणि जर आपल्याला या सगळ्याचे ॲटॉमिक मासेस वरून त्याचे जर आपल्याला मोलिक्युलर मास डिटरमाइन करता आले तर आपलं जे नेक्स्ट लेक्चरचं आर्टिकल आहे हाऊ टू डिटरमाइन मोल, त्याच्यासाठीचा जो तुमचा बेस आहे बाळांनो तो एकदम परफेक्ट झालेला असेल. आता समजा काही लोकांना काही इलेमेंटचे ॲटॉमिक मासेस सापडले नाहीत तर तुमच्या बुकमध्ये बाळांनो पिरियडिक टेबल जे आहे ना, त्या पिरियडिक टेबल मध्ये जसं ॲटॉमिक नंबर मेन्शन केलेला असतो तसंच त्याच्या टॉपला त्याचा ॲटॉमिक मास मेन्शन केलेला असतो. जे इम्पॉर्टंट आहेत ते या ठिकाणी मी सगळे बऱ्यापैकी सांगितले. एखाद दुसरा जर बाय मिस्टेक त्या ठिकाणी राहिला असेल तर तुम्ही त्या पद्धतीने सर्च करू शकता. और सिम्पली यू कॅन टाइप ऑन गुगल atomic mass of particular element, you will get that answer and you can solve the molecular mass. In exam, if different elements are given, म्हणजे फारच वेगवेगळे काहीतरी दिलेत त्यांनी तर त्याचे ॲटॉमिक मास ब्रॅकेट मध्ये प्रोव्हाइड केले जातात. त्याच्यासाठी वेगळी काळजी करायची काही गरज नाहीये, ठीक आहे. होपफुली लेक्चर समजलं असेल, आवडलं असेल, ठीक आहे. थांबूयात आपण. थँक्यू.